हॅलो फ्रेंड्स, बांगेज मॅथ्स अकॅडमी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण अरिथमॅटिक प्रोग्रेशन प्रॅक्टिस सेट 3.2 यामधील उदाहरणाचा अभ्यास करणार आहोत. nth term of an अरिथमॅटिक प्रोग्रेशन. मग यामध्ये पहा, आपल्याला nth टर्म शोधायची आहे. इन जनरल इन अरिथमॅटिक प्रोग्रेशन t1, t2, t3, t4 डॉट 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 अप टू tn. tn मीन्स nth टर्म. आपल्याला हे nth टर्म शोधायची आहे. मग हे कशी शोधायची, त्यासाठी एक फॉर्म्युला आहे. तो कसा मिळवायचा तर पहा, t1 इज इक्वल टू a मीन्स फर्स्ट टर्म. t2 इज इक्वल टू इट्स प्रिवियस टर्म t1 प्लस d मीन्स t2 इज इक्वल टू t1 प्लस d. व्हॅल्यू ऑफ t1 a प्लस d. पहा, आता आपल्याला t2 हे a प्लस d मिळालं. मग आता a प्लस हे 1d आहे, म्हणजे यालाच आपण असं लिहू a प्लस इंटू ब्रॅकेट 2 मायनस 1 इंटू d, ज्यामुळे त्या समीकरणाची किंमत बदलत नाही. मग अशाच पद्धतीने आपण t3 शोधूया. t3 इज इक्वल टू t2 प्लस d. आता t2 आपल्याला काय मिळालेलं आहे, a प्लस d प्लस हे d इज इक्वल टू a प्लस 2d. मग आता पहा, हे 2d म्हणजे 3 मायनस 1 असं लिहूया. म्हणजे 3 म्हणजे हे t3चे 3, यालाच आपण असं लिहूया a प्लस इंटू ब्रॅकेट 3 मायनस 1 इंटू d. आता t4 शोधूया आपण. t4 इज इक्वल टू t3 प्लस d. t3 काय मिळालं आपल्याला, a प्लस 2d प्लस d इज इक्वल टू, याला आपण सोपं रूप देऊया, a प्लस 2d प्लस d 3d. हे 3 जे आहे त्याला आपण असं लिहूया. पहा, हे a प्लस 3ला मी असं लिहितो 4 मायनस 1 इंटू d. आता 4 मीन्स हे t4चे 4 आले. अशाच पद्धतीने आपण t5, t6 अप टू tn या पद्धतीने हे सूत्र मिळवू शकतो. मग अशाच पद्धतीने आपल्याला tn इज इक्वल टू, tn मीन्स nth टर्म, tn इज इक्वल टू a प्लस, तर इथं 4 मायनस 1 आहे म्हणजे t4, मग इथं tn काढायचं आहे. म्हणजे या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये काय होईल, n मायनस 1 इंटू d. तर आपल्याला हा फॉर्म्युला मिळेल. तर ह्या फॉर्म्युलाचा उपयोग करून आपल्याला प्रॅक्टिस सेट 3.2 मधील उदाहरण सोडवायचे आहेत. प्रॅक्टिस सेट 3.2 फर्स्ट क्वेश्चन, राईट द करेक्ट नंबर्स इन द गिवन बॉक्सेस फ्रॉम द फॉलोइंग अरिथमॅटिक प्रोग्रेशन. तर पहा, आपल्याला हे एक्झाम्पल दिलेले आहेत, ते ॲक्टिव्हिटी स्वरूपात दिलेले आहेत. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. या प्रकारचे एक्झाम्पल्स आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. तर या ठिकाणी मग कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी म्हणजे आपल्याला ज्या रिकाम्या जागा भरावायच्या आहेत. मग आता पहा, फर्स्ट एक्झाम्पल 1, 8, 15, 22, डॉट 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 एक्सेट्रा. a means first term, so value of a is 1. Then t1 means first term, so t1 is equal to 1. Then t2, value of t2 is 8. Then t3, value of t3 is 15, dot dot dot. मग आता पुढे पहा, यांच्यातील डिफरन्स घेतलेला आहे t2 मायनस t1. व्हॅल्यू ऑफ t2 8 मायनस t1, value of t1 1. 8 minus 1, subtraction of this 7. Then t3 minus t2 हा डिफरन्स घेऊया.
व्हॅल्यू ऑफ T3 15 minus T2, value of T2 8, 15 minus 8, subtraction of this 15 minus 8 7. So difference is constant, so value of D is 7. मग पहा असंच सेकंड एक्झाम्पल आपण सोडूया. 3, 6, 9, 12, dot 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 etc. Value of T1 means first term 3. Value of T2 second term 6. T3 is 9. T4 is 12. Then take difference T2 minus T1. Value of T2 6 minus T1. Value of T1 3. 6 minus 3 3. T3 minus T2, value of T3 9 minus T2, value of T2 is 6, 9 minus 6, subtraction of this 9 minus 6 3. So common difference is constant, so value of D is 3, D is equal to 3. मग थर्ड एक्झाम्पल पहा. -3, -8, -13, -18, dot 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 etc. मग या ठिकाणी आता आपण T1 ची व्हॅल्यू लिहूया. T1 -3, व्हॅल्यू ऑफ T2 -8, व्हॅल्यू ऑफ T3 -13, व्हॅल्यू ऑफ T4 -18. Then take difference T2 minus T1, value of T2 -8 minus value of T1 is -3. आता पहा याला सोपं रूप द्यावं लागेल आपल्याला. हे -8 मायनस इंटू मायनस प्लस 3 इज इक्वल टू -8 प्लस 3 इज इक्वल टू -5. नंतर T3 minus T2, value of T3 -13 minus T2, value of T2 -8. याला पण आपण सोपं रूप देऊया. -13 मायनस इंटू मायनस प्लस 8 इज इक्वल टू -13 प्लस 8 इज इक्वल टू -5. So common difference is constant between any two consecutive term. So value of A means first term, value of A is -3 and D is equal to -5. मग अशाच पद्धतीने आपण फोर्थ एक्झाम्पल सोडूया. 70, 60, 50, 40, dot 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 etc. आता पहा T1, value of T1 70, T2, value of T2 60, T3, value of T3 50, T4, value of T4 is 40. Then find difference T2 minus T1. T2 60 minus T1, value of T1 70. 60 minus 70 is equal to -10. T3 minus T2 हे शोधूया. T3 50 minus T2, value of T2 is 60. 50 minus 60, subtraction of this -10. Common difference is constant, -10 आलेला आहे. Value of A means first term 70 and value of D is -10. Second example, decide whether the following sequence is an AP or not. If so, find the 20th term of the progression -12, -5, -2, -9, -16, -23, -30, dot 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 etc. आता पहा आपल्याला ह्या उदाहरणामध्ये ही जी सिक्वेन्स आहे दिलेली अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे किंवा नाही ठरवायचं आहे. त्याच्यावर नंतर 20th टर्म मीन्स T20 हे पण शोधायचं आहे आपल्याला. तर मग पहा आपण दिलेलं उदाहरण लिहून घेऊया.
-12, -5, -2, -9, -16, -23, -30, etc. So value of T1 is equal to -12, value of T2 is -5, T3 is 2, T4 is 9, value of T5 is 16, T6 T7 असं घेऊ शकतो. नंतर आपण हा डिफरन्स घेऊया, T2 minus T1. T2 minus T1 is equal to value of T2 minus 5 minus value of T1 minus 12. Minus 5 minus into minus plus 12 is equal to minus 5 plus 12, addition of this 7. नंतर T3 minus T2 हा डिफरन्स घेऊया. व्हॅल्यू ऑफ T3 2 minus T2, value of T2 is minus 5. Simplify this, 2 minus into minus plus 5, 2 plus 5 7. नंतर T4 minus T3 हा डिफरन्स घेऊन पाहू आपण. Value of T4 is 9 minus T3, value of T3 is 2, 9 minus 2, subtraction of this 7. नंतर T5 minus T4 हा डिफरन्स घेऊन पाहूया. Value of T5 is 16 minus T4, value of T4 is 9, 16 minus 9, सबट्रॅक्शन ऑफ दिस 7. मग आता पहा, हा जो कॉमन डिफरन्स जो आलेला आहे तो कॉन्स्टंट आहे, तो 7 आलेला आहे. डिफरन्स बिटवीन एनी टू कंजेक्टिव टर्म इज constant, that is D is equal to 7. So given sequence is an arithmetic progression. आता पहा, आपण हे अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे हे सिद्ध केलं. आता आपल्याला 20th टर्म शोधायची आहे. मग 20th टर्म शोधण्यासाठी आपण जो फॉर्म्युला पाहिलेला आहे, Tn इज इक्वल टू ए प्लस इंटू ब्रॅकेट n मायनस 1 इंटू डी. आपल्याला T20 शोधायचं आहे. या ठिकाणी ए, व्हॅल्यू ऑफ ए मीन्स फर्स्ट टर्म, दॅट इज -12, ए इज इक्वल टू -12. डी, व्हॅल्यू ऑफ डी इज 7 and n, value of n is 20. T20 means n is equal to 20. We have to find out T20. So by using formula, Tn is equal to a plus into bracket n minus 1 into d. हा फॉर्म्युला वापरूया. आता याच्यामध्ये आपण व्हॅल्यू ठेवूया. T20 is equal to a, value of a is -12 plus into bracket n minus 1 means value of n is 20, 20 minus 1 into value of d is 7. Simplify this, -12 plus हा कंस सोडूया. 20 minus 1, subtraction of this 19 into 7 is equal to हे -12 प्लस या दोघांचं मल्टिप्लिकेशन 19 into 7, प्रोडक्ट ऑफ दिस 2. 19चा टेबल येत असेल तर ठीक आहे, येत नसेल तर मध्ये गुणाकार करून पाहायचा. 19 7 जा 133, यांचं प्रोडक्ट आलं 133. -12 प्लस 133 या दोघांचं सबट्रॅक्शन आलं 121. मग हे आपल्याला काय मिळालं? T20 मीन्स 20th टर्म मिळाली. मग आता आपलं उत्तर काय लिहावं लागेल? गिवन सिक्वेन्स इज ॲन AP.
given sequence is an arithmetic progression. Value of d is 7 and value of t20 means 20th term is 121. Third example, given AP 12, 16, 20, 24 dot dot dot. Find the 24th term of this progression. मग आता पहा आपल्याला दिलेलं आहे given sequence is an AP 12, 16, 20, 24 dot 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 is an arithmetic progression. मग आपण याच्यात T1, T2, T3, T4 या किमती लिहूया. T1 is equal to 12, T2 is equal to 16, T3 is equal to 20, T4 is equal to 24, like this. Given sequence is an AP arithmetic progression आहे. मग आपण डायरेक्ट आता D काढूया. D is equal to T2 minus T1. आता पहा ह्याच्यामध्ये आपण किमती ठेवूया. व्हॅल्यू ऑफ T2 16 minus T1. व्हॅल्यू ऑफ T1 is 12. 16 minus 12 सबट्रॅक्शन ऑफ दिस 4 म्हणजे आपल्याला या ठिकाणी D ची व्हॅल्यू मिळाली. D is equal to 4. मग आता पहा A काय मिळालं आपल्याला. A is 12. A is equal to 12. We have to find out T24, 24th term. So by using formula Tn is equal to A plus n minus 1 into D. By using this formula we can find 24th term. T24 is equal to A, value of A is 12 plus into bracket n minus 1, value of n is 24, 24 minus 1 into D, value of D is 4. Simplify this. 12 plus 24 minus 1 subtraction of this 23 into 4 is equal to 12 plus product of this 23 into 4, 23 4 चा 92 यांचं प्रोडक्ट 92 आलं. आता याला पुढे सोपं रूप देऊया. 12 plus 92 यांचे ॲडिशन करूया. 2 plus 2 4, 9 plus 1 10, 104. So T24 is 104. So 24th term is 104. 24th term is equal to 104. Fourth example, find the 90th term of the following arithmetic progression 7, 13, 19, 25, dot 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 etc. आता पहा आपल्याला या एक्झाम्पलमध्ये 90th टर्म शोधायची आहे म्हणजे T19. राईट डाऊन गिवन एक्झाम्पल 7, 13, 19, 25, dot 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 is an arithmetic progression. Value of T1 is 7, T2 is 13, T3 या किमती आता नाही लिहिल्या तरी चालतील कारण आपल्याला दिलेलं आहे गिवन सिक्वेन्स इज अन अरिथमेटिक प्रोग्रेशन. आपण याच्यावरून D काढूया. आता आपल्याला काय शोधायचं आहे. T19 शोधायचं आहे. मग या ठिकाणी आपण D शोधूया. D is equal to T2 minus T1 is equal to value of T2 13 minus T1, value of T1 is 7, 13 minus 7 subtraction of these 6, so value of D is 6. मग पहा आता आपल्याला D ची व्हॅल्यू मिळालेली आहे 6. A means फर्स्ट टर्म. A is equal to 7 आणि आपल्याला काय शोधायचं आहे. 90th टर्म मीन्स T19 शोधायचं आहे.
By using formula Tn is equal to a plus into bracket n minus 1 into d. हा फॉर्म्युला आपण वापरूया. Tn is equal to a plus into bracket n minus 1 into d. Put value in this formula. T19 शोधायचं म्हणजे T19 is equal to a, value of a is 7 plus into bracket n minus 1, value of n is 19 minus 1, 19 minus 1 into d, value of d is 6. Simplify this. 7 plus 19 minus 1, subtraction of this 18 into 6 is equal to 7 plus 18 into 6, product of this 18 6 108, 7 plus 108, addition of this 115. So T19 is equal to 115. So 90th term is 115. पहा एकदम सोपं आहे. फक्त आपल्याला हे सूत्र पाठ करायचं आहे. Tn इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी आणि याच्यामध्ये किमती ठेवायच्यात. एकदम सोपं उदाहरण आहे. फिफ्थ एक्झाम्पल. फाइंड द 27th term of the following AP 9, 4, -1, -6, -7, ... etc. तर पहा या एक्झाम्पलमध्ये आपल्याला ही दिलेली सिक्वेन्स आहे ती अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे आणि यावरून आपल्याला 27th टर्म शोधायची आहे म्हणजे T27 शोधायचं आहे. राइट डाउन गिवन एक्झाम्पल 9, 4, -1, -6, -11, ... इज ॲन अरिथमॅटिक प्रोग्रेशन. मग आपण डी शोधूया. त्यासाठी T1, व्हॅल्यू ऑफ T1 इज 9, T2 इज इक्वल टू 4, T3 इज इक्वल टू -1, T4 -6, T5 इज इक्वल टू -11. पण त्याची आपल्याला इथे आवश्यकता नाही कारण गिवन सिक्वेन्स AP दिलेला आहे. मग आपण याच्यावरून डी शोधूया. डी इज इक्वल टू T2 minus T1 is equal to value of T2 4 minus T1, value of T1 is 9, 4 minus 9, subtraction of this is -5. So value of D is -5. मग पहा आता आपल्याला T27 शोधायचं आहे. याची किंमत काय? A मीन्स फर्स्ट टर्म, A इज इक्वल टू 9, n इज इक्वल टू 27 कारण T27 शोधायचं आहे म्हणजे n इज इक्वल टू 27 आणि आपल्याला T27 हे पद शोधायचं आहे. बाय युजिंग फॉर्म्युला Tn इज इक्वल टू a प्लस इंटू ब्रॅकेट n मायनस 1 इंटू डी. हा फॉर्म्युला आपण वापरूया आणि यामध्ये आता ह्या किमती ठेवूया. T27 is equal to a, value of a is 9 plus into bracket n minus 1, value of n is 27 minus 1 into d, value of d is -5. मग आता पहा याला आपण सोपं रूप देऊया. 9 plus 27 minus 1, subtraction of this 26 into -5 इज इक्वल टू 9. आता पहा यांचं प्रोडक्ट घ्यायचं आहे आपल्याला. +26 इंटू -5. आता हे +26 इंटू -5 यांचं प्रोडक्ट मायनस येणार, निगेटिव्ह येणार आणि 26 5 जा 130. यांचं तुम्हाला टेबल पाठ नसेल तर तुम्ही गुणाकार करून तो करू शकता. मग यांचं प्रोडक्ट आलं 130. 9 minus 130 हे +9 आहे ते -130. यांचं सबट्रॅक्शन काय होईल? -121. हे आपल्याला T27 मिळालं. T27 इज इक्वल टू -121. सो 27th टर्म इज इक्वल टू -121. Sixth example.
हाऊ मेनी 3 डिजिट नॅचरल नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 5. तर पहा या एक्झाम्पलमध्ये आपल्याला 5ने भाग जाणाऱ्या 3 अंकी नैसर्गिक संख्या किती आहे ते शोधायचं आहे. So numbers which are divisible by 5 and that numbers are 3 digits. So smallest 3 digit number is 100 and biggest 3 digit number is 999. But numbers which are divisible by 5, आपण टेस्ट फॉर 5 याचा वापर करूया. काय आहे टेस्ट फॉर 5? इफ अ number has it in unit place 0 and 5, then that numbers are divisible by 5. So greatest 3 digit natural number divisible by 5 is 995. 3 digit natural numbers which are divisible by 5 are smallest 3 digit natural number which are divisible by 5 is 100, 105, 110, 115 like this up to biggest 3 digit natural number which is divisible by 5 is 995. मग आता पहा आपण या 3 digit number शोधल्या. So given sequence is an AP. Smallest 3 digit natural number divisible by 5 is 100 and biggest 3 digit natural number divisible by 5 is 995. मग आता पहा आपल्याला या ठिकाणी ए मीन्स फर्स्ट टर्म दॅट इज T1, या ठिकाणी T1 ची व्हॅल्यू मिळाली. T1 इज इक्वल टू 100 मीन्स ए. T1 इज इक्वल टू ए इज इक्वल टू 100. डी, आता पहा डी काय मिळेल? डी 5 मिळेल, कारण 5ने भाग जाणाऱ्या म्हणजे त्यांच्यातील डिफरन्स जो आहे तो 5 असेल, त्यामुळे आपण या ठिकाणी डी डायरेक्ट लिहिला तरी चालेल. डी इज इक्वल टू 5. त्यानंतर Tn मीन्स nth टर्म आपल्याला दिलेली आहे 995. काय शोधायचं आहे? हाऊ मेनी मीन्स n शोधायचं आहे आपल्याला या ठिकाणी. मग आपण फॉर्म्युला वापरूया. Tn is equal to a plus into bracket n minus 1 into d. Put value in this formula. Value of Tn 995 is equal to a, value of a is 100 plus into bracket n आपल्याला शोधायचं आहे n minus 1 into d, value of d is 5. मग आता पहा आपण हे 100 जे आहेत ते डावीकडे ट्रान्सफर करूया, मायनस होतील. मग काय होईल? 995 minus 100 is equal to उजवीकडे काय राहिलं? n minus 1 into 5. मग आपण यांचं सबट्रॅक्शन करूया. 995 minus 100 यांचं सबट्रॅक्शन काय होईल? 895 is equal to n minus 1 into 5.
ट्रान्सफर बोथ साइड्स, आपण आपल्या सोयीसाठी दोन्ही बाजू ट्रान्सफर करूया. चिन्ह बदलत नाही किंवा किंमत पण बदलत नाही. n-1 इंटू 5 इज इक्वल टू 895. मग आपण हे 5 उजवीकडे ट्रान्सफर करूया. n-1 इज इक्वल टू 895 अपॉन 5. ह्या 5 ना आपण याला डिवाइड करूया. 5 1 जा 5, 5 1 जा 5 रिमेन्स 3, 3 9 39, 5 7 जा 35 रिमेन्स 4, 4 5 45, 5 9 जा 45. मग आता या ठिकाणी आपण याचे डिव्हिजन केलेलं आहे. n-1 इज इक्वल टू 179. मग आता हे -1 आपण उजवीकडे ट्रान्सफर करूया, ते प्लस होतील. n इज इक्वल टू 179 प्लस 1. n इज इक्वल टू ॲडिशन ऑफ दिस 179 प्लस 1, ॲडिशन ऑफ दिस 180. So value of n is 180. So there are 180 natural 3-digit natural numbers. Write down answer. There are 180 3-digit natural numbers which are divisible by 5. Seventh example, the 11th term and the 21st term of an AP are 16 and 29 respectively. Find the 41st term of this AP. आता पहा, आपल्याला या एक्झाम्पल मध्ये 11th टर्म अँड 21st टर्म दिलेली आहे आणि नंतर आपल्याला 41st टर्म शोधायची आहे. मग आता पहा, दिलेल्या माहितीवरून आपण उदाहरण सोडवूया. 11th टर्म means T11 is given is 16 and 21st term means T21 is given 29. Find the 41st term means we have to find out T41, value of T41 शोधायचं आहे. मग पहा, आता आपल्याला T11 माहिती आहे, T21 माहिती आहे, यावरून T41 शोधूया. Let A be the first term and D be the common difference जो आहे तो. Let A be the first term and D be the common difference. मग काय होईल पहा, आपण फॉर्म्युला वापरूया. Tn इज इक्वल टू A प्लस इंटू ब्रॅकेट n-1 इंटू D. मग आता आपल्याला T11 दिलेला आहे. T11 इज इक्वल टू A प्लस n ची व्हॅल्यू काय, 11 मायनस 1 इंटू D माहीत नाही आपल्याला. मग आपण याला सोपं रूप देऊया. T11 किती दिलेलं आहे, 16 दिलेलं आहे. T11 is 16 is equal to A plus 11 minus 1 subtraction of this 10 into D 10D. 16 is equal to A plus 10D. यालाच आपण दोन्ही बाजू ट्रान्सफर करूया. A plus 10D is equal to 16. गिव इक्वेशन नंबर 1. आता नंतर आपण हाच फॉर्म्युला परत वापरूया. Tn is equal to A plus n-1 into D. आता T21 शोधूया. T21 is equal to A plus into bracket value of n is 21 minus 1 into D. Value of T21 29 is equal to A plus 21 minus 1 subtraction of this 20 into D 20D.
मग पहा आपल्याला काय मिळालं, 29 इज इक्वल टू ए प्लस 20d. ट्रान्सफर बोथ साइड्स. ए प्लस 20d इज इक्वल टू 29. गिव इक्वेशन नंबर 2. मग आता पहा आपण हे दोन इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2 हे सोडवूया. सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. मग इक्वेशन 2 काय आहे, ए प्लस 20d इज इक्वल टू 29. आणि इक्वेशन 1 ए प्लस 10d इज इक्वल टू 16. आपण सबट्रॅक्शन करत आहोत. प्रत्येक पदाचे चिन्ह बदलतील. प्लस असतील तर मायनस होतील, मायनस असतील तर प्लस होतील. हे प्लस ए मायनस ए कॅन्सल झाले. 20d मायनस 10d, 10d इज इक्वल टू 29 minus 16. Subtraction of this, 9 minus 6 3, 2 minus 1 1. 10d is equal to 13. आता पहा आपल्याला 10d is equal to 13 ही किंमत मिळालेली आहे. मग याला आपण पुढे सोपं रूप देऊ. 10d is equal to 13. हे 10 आपण उजवीकडे ट्रान्सफर करूया. d is equal to 13 upon 10. d ची व्हॅल्यू 13 upon 10 एवढी ठेवली तरी चालेल, किंवा ह्या 10 याला भाग द्या. काय होईल, d is equal to, आपण यानं 13 ला 10 डिवाइड करूया. मग काय होईल, भागाकार 1.3. हा डायरेक्ट भागाकार केला आपण. भागाकार करताना जर आपण 10 भाग देत असू तर दशांश स्थळ एक स्थळाने डावीकडे शिफ्ट करायचा. मग d ची किंमत मिळालेली आहे आपल्याला. ही किंमत आपण इक्वेशन 1 मध्ये ठेवूया. पुट d इज इक्वल टू 1.3 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 इज a plus 10d is equal to 16. Put value of d, a plus 10 into value of d is 1.3 is equal to 16. a plus 10 into 1.3 product of this. आता पहा यांचं प्रोडक्ट काय येईल, 13.0 means 13 is equal to 16. आता हे 13 आपण उजवीकडे ट्रान्सफर करूया. a is equal to 16 minus 13. a is equal to subtraction of the 16 minus 13 3. पहा आता आपल्याला a ची व्हॅल्यू मिळालेली आहे, d ची व्हॅल्यू मिळालेली आहे. यावरून आपण T41 शोधूया. Tn is equal to a plus n minus 1 into d. T41 is equal to value of a is 3 plus n, value of n is 41 minus 1 into d, value of d is 1.3. याला सोपं रूप देऊया. 3 plus 41 minus 1, subtraction of this 40 into 1.3. याला परत आपण सोपं रूप देऊया. 3 plus 40 into 1.3. आता यांचं प्रोडक्ट घ्यायचं आहे आपल्याला. मग आपण यांचं प्रोडक्ट असं घेऊया, गुणाकार करताना दशांश स्थळ नाही असं तात्पुरतं समजायचं आणि गुणाकार करायचा. 13 0 0, 13 4 जा 52, 520 आलं. आणि डेसिमल प्लेस आफ्टर 1 प्लेस फ्रॉम द राईट साईड. मग या ठिकाणी आपण हा डेसिमल देऊया. 52.0 म्हणजेच 52. 3 plus 52 is equal to addition of this 55. So T41 is equal to 55. मग या आपण आन्सर लिहूया. 41st term is equal to 55. 8th example, 11, 8, 5, 2, ... In this arithmetic progression, which term is number minus 151? मग आता पहा आपल्याला या एक्झाम्पलमध्ये अरिथमॅटिक प्रोग्रेशन दिलेलं आहे. त्याच्यावरून nth टर्म शोधायची. विच टर्म इज नंबर minus
151 11, 8, 5, 2, dot 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 is an arithmetic progression. मग आता पहा, यामध्ये आपण अरिथमॅटिक प्रोग्रेशन दिलेलं आहे. T1 T2 ह्या टर्म घेऊया. T1 मीन्स A इज इक्वल टू 11, T2 इज इक्वल टू 8, T3 इज इक्वल टू 5, T4 इज इक्वल टू 2. आपण D शोधूया. मग गिवन सिक्वेन्स जाईन AP दिलेला आहे, त्यामुळं आपण D डायरेक्ट आता D इज इक्वल टू T2 मायनस T1 या पद्धतीने शोधूया. मग आता आपल्याला T3 T4ची सध्या आवश्यकता नाही. व्हॅल्यू ऑफ T2 8 मायनस T1, व्हॅल्यू ऑफ T1 11, 8 मायनस 11, सबट्रॅक्शन ऑफ दिस 8 मायनस 11 मायनस 3. सो व्हॅल्यू ऑफ D इज मायनस 3. मग आता पहा, आपल्याला D ची व्हॅल्यू मिळालेली आहे, A ची पण माहिती आहे. आपल्याला विच टर्म इज नंबर मायनस 151 म्हणजे Tn दिलेला आहे या ठिकाणी. Tn इज इक्वल टू मायनस 151. आपल्याला n शोधायचं आहे. मग आपण फॉर्म्युला वापरूया. Tn इज इक्वल टू A प्लस इंटू ब्रॅकेट n मायनस 1 इंटू D बाय युजिंग फॉर्म्युला. Tn इज इक्वल टू A प्लस इंटू ब्रॅकेट n मायनस 1 इंटू D. आपण हा फॉर्म्युला वापरूया आणि याला सोपं रूप देऊया. Tn, तर Tn मीन्स लास्ट टर्म, nth टर्म आपल्याला दिलेली आहे, मायनस 151 इज इक्वल टू A, व्हॅल्यू ऑफ A इज 11 प्लस n मायनस 1, आपल्याला n शोधायचं आहे, माहिती नाही, n मायनस 1 इंटू D, व्हॅल्यू ऑफ D इज मायनस 3. मग याला आपण सोपं रूप देऊया. पहा, हे प्लस 11 आपण डावीकडे ट्रान्सफर करूया, ते मायनस होतील. मायनस 151 हे प्लस 11 आपण डावीकडे ट्रान्सफर केले, मायनस 11 इज इक्वल टू n मायनस 1 इंटू मायनस 3. मग आता पहा, या दोघांची ॲडिशन काय होईल, मायनस 151 मायनस 11, दोन्ही निगेटिव्ह आहेत. या दोघांची ॲडिशन काय होईल, मायनस 1 प्लस 1 2, 1 प्लस 5 6, 1 मायनस 162 इज इक्वल टू n मायनस 1 इंटू मायनस 3. आता आपण दोन्ही बाजू ट्रान्सफर करूया. मग काय होईल पहा, दोन्ही बाजू ट्रान्सफर केल्यामुळे n मायनस 1 इंटू मायनस 3 इज इक्वल टू मायनस 162. किंमत बदलत नाही. मग आता हे मायनस 3 हे जे आहे, ती संख्या आपण उजवीकडे ट्रान्सफर करूया, गुणाकारात आहे. मग गुणाकारातील हे मायनस 3 उजवीकडे ट्रान्सफर केल्यानंतर ते भागाकारात जातील, किंवा ह्या मायनस 3ने याला मल्टिप्लाय केलं तरी चालेल, कसंही केलं तरी काही फरक पडत नाही. मग n मायनस 1 इज इक्वल टू हे गुणाकारातील मायनस 3 आपण उजवीकडे ट्रान्सफर करूया, हे मायनस 162 अपॉन मायनस 3. मग आता पहा, न्यूमरेटर डिनॉमिनेटर बोथ्स आर निगेटिव्ह, सो दे बिकम्स पॉझिटिव्ह. सो n मायनस 1 इज इक्वल टू 162 अपॉन 3. आता आपण कॅन्सलेशन करूया. 3 1 जा 3, 3 5 जा 15, रिमेन्स 1 1 2 12, 3 4 जा 12. n मायनस 1 इज इक्वल टू 54. मग हे मायनस 1 आपण उजवीकडे ट्रान्सफर करूया, ते प्लस होतील. n इज इक्वल टू 54 प्लस 1. सिम्प्लिफाय दिस, n इज इक्वल टू 54 प्लस 1 55, यांची ॲडिशन 55 येईल. मग आता आपल्याला n ची किंमत मिळालेली आहे 55, मीन्स 55th टर्म. 55th term is minus 151. Ninth example, in the natural numbers from 10 to 250, how many are divisible by 4? तर पहा, आपल्याला या ठिकाणी
4ने भाग जाणाऱ्या 10 पासून ते 250 पर्यंत किती संख्या आहेत ते शोधायचं आहे. नॅचरल नंबर्स फ्रॉम 10 to 250 which are divisible by 4 are. आता पहा या ठिकाणी आपल्याला 10 to 250 पर्यंतच्या 4ने भाग जाणाऱ्या संख्या. आता 10 नंतर भाग जाणारी सुरुवातीला येणारी संख्या कोणती आहे? 12. त्यानंतर 16, त्यानंतर 20, त्यानंतर 24 लाईक दिस डॉट डॉट डॉट. आता 250 पर्यंत, 250च्या अलीकडे किंवा 250 पर्यंत 4ने भाग जाणारी कोणती संख्या आहे? 248 ही संख्या आहे. मग आता पहा 12, 16, 20, 24 डॉट 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 248 given sequence is an AP. So 12, 16, 20, 24 dot 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 up to 248 is an arithmetic progression. मग आता पहा या ठिकाणी आपल्याला a ची किंमत मिळेल म्हणजेच t1 इज इक्वल टू a इज इक्वल टू 12. d मिळेल. आता 4ने भाग जाणाऱ्या म्हणजे यांच्यातील जो कॉमन डिफरन्स आहे तो 4 असेल, त्यामुळे आपण d ची डायरेक्ट व्हॅल्यू काढू शकतो किंवा d ची डायरेक्ट व्हॅल्यू लिहू शकतो. d इज इक्वल टू 4. त्यानंतर अप टू 248 म्हणजे nth टर्म आपल्याला दिलेली आहे tn इज इक्वल टू 248. आपल्याला शोधायचं आहे देअर आर हाऊ मेनी नॅचरल नंबर्स विच आर डिव्हिजिबल बाय 4 फ्रॉम 10 to 250 म्हणजेच आपल्याला या ठिकाणी n शोधायचं आहे. मग पहा आपल्याला या ठिकाणी a माहिती आहे, d माहिती आहे, tn माहिती आहे, n शोधायचं आहे. मग फॉर्म्युला वापरूया. tn इज इक्वल टू a प्लस इंटू ब्रॅकेट n मायनस 1 इंटू d. या फॉर्म्युल्याचा आपण उपयोग करूया. पुट व्हॅल्यू इन दिस फॉर्म्युला tn इज इक्वल टू 248 इज इक्वल टू a इज इक्वल टू 12 प्लस इंटू ब्रॅकेट n मायनस 1 n शोधायचं आहे आपल्याला इंटू d इज 4. मग आपण याला सोपं रूप देऊया. हे 12 आपण डावीकडे ट्रान्सफर करूया, मायनस होतील. 248 मायनस 12 इज इक्वल टू n मायनस 1 इंटू 4. मग यांचं आपण सबट्रॅक्शन करूया. 8 मायनस 2 6, 4 मायनस 1 3, 2 ॲज इट इज 236 यांचं सबट्रॅक्शन आलं इज इक्वल टू n मायनस 1 इंटू 4. ट्रान्सफर बोथ साइड्स. n मायनस 1 इंटू 4 इज इक्वल टू 236. मग आता पहा आपण हे गुणाकारातील 4 हे आपण उजवीकडे ट्रान्सफर करूया, भागाकारात जातील. n मायनस 1 इज इक्वल टू 236 अपॉन 4. कॅन्सलेशन करूया. 4 1 जा 4, 4 5 जा 20, रिमेन्स 3, 3 6 36, 4 9 जा 36. मग आपल्याला या ठिकाणी काय मिळालं? यांचं डिव्हिजन केलं आपण. आता याच्या खाली जो भाग लिहायचा आहे तो जागेअभावी मी इथे लिहितो आहे, तुम्ही या खाली लिहायचं आहे. n मायनस 1 इज इक्वल टू 59. मग आपण हे -1 उजवीकडे ट्रान्सफर करूया, प्लस होतील. n इज इक्वल टू 59 प्लस 1. सिम्प्लिफाय दिस. n इज इक्वल टू 59 प्लस 1 60.
So there are 60 natural numbers from 10 to 50 which are divisible by 4. So I write down answer. There are 60 natural numbers from 10 to 250 which are divisible by 4. 10th example. The 70th term of an AP is 7 more than the 10th term. Find the common difference. पहा आता हे 10th एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय दिलं? 70th टर्म ऑफ एन AP is 7 more than the 10th term. आपण या दिलेल्या माहितीवरून डी शोधूया. पहा 70th term means T17 of an AP is means is equal to 7 more than means plus 7. 7 more than the 10th term. 10th term means T10. आपल्याला पहा इक्वेशन मिळालं T17 is equal to T10 plus 7. याचा उपयोग करून आपण हे उदाहरण सोडवूया. Let first term be A and common difference be D. मग आता आपण सुरुवातीला T10 शोधूया. T10 means Tn is equal to A plus n into bracket n minus 1 into D. मग आता T10 शोधूया. T10 is equal to A plus value of n is 10 minus 1 into D. याला आपण सोपं रूप देऊया. पहा T10 is equal to A plus 10 minus 1 9 into D 9D. मग आपल्याला T10 काय मिळालं? A plus 9D. हे T10 मिळालं. असंच आपण T17 काढूया. T17 is equal to फॉर्म्युला तोच Tn is equal to A plus n minus 1 into D. त्याच फॉर्म्युल्याचा आपण उपयोग करूया. A plus into bracket n minus 1 value of n is 17 minus 1 into D. T17 is equal to A plus 17 minus 1 subtraction of this 16 into D 16D. T17 is equal to A plus 16D. हे एक आपल्याला इक्वेशन मिळालं. आता पहा आपण वर जे T17 is equal to T10 plus 7 उदाहरणात दिलेल्या कंडिशनवरून. मग आता याच्यामध्ये किंमत ठेवूया आपण. T17 ची किंमत काय आहे? A plus 16D is equal to T10 ची किंमत काय आहे? A plus 9D plus 7. याला आपण सोपं रूप देऊया. आता हे A आणि हे 9D डावीकडे ट्रान्सफर करूया. हे A plus 16D हे प्लस A प्लस 9D डावीकडे ट्रान्सफर करूया. मायनस होतील. मायनस A मायनस 9D इज इक्वल टू 7. आता पहा हे प्लस A हे मायनस A कॅन्सल होतील म्हणजे त्याची किंमत 0 होईल. 16D minus 9D is equal to 7D. आता 7 आणि D यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन साइन आहे. हे 7 आपण उजवीकडे ट्रान्सफर करूया. D is equal to 7 upon 7. मग यांची काटाकाटी केली. 7 1 7 7 1 7. So D is equal to 1. So common difference is 1. स्क्रीनशॉट काढून घ्या. अशा रीतीने आपण अरिथमॅटिक प्रोग्रेशन प्रॅक्टिस सेट 3.2 यामधील सर्व उदाहरणे अभ्यासली आहेत. हा व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा.
तसेच आपल्या वर्गमित्रांना शेअर करा व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बांगेज मॅथ्स अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.